नमस्कार विद्यार्थी मित्र हो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा 2020-21 पासून 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम अंमलात आणलेला आहे आणि नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये भौतिकशास्त्र या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न असतात ते आहे शॉर्ट आन्सर वन टाइप ऑफ क्वेश्चन. म्हणजे थोडक्यात प्रश्नाची उत्तरे लिहा आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. तर यामध्ये कुठलाही प्रश्न विचारला असता त्यामध्ये सुबक आकृती, त्या आकृतीला नामनिर्देशन डायग्राम, करेक्ट लेबलिंग किंवा 2 मार्कासाठी प्रॉब्लेम असेल, फॉर्म्युला अर्धा मार्क, सबस्टिट्यूशन अर्धा मार्क आणि रिझल्ट विथ प्रॉपर युनिट 1 मार्क किंवा एखादा लॉ असेल त्या लॉला एक्सप्लेन करा असं म्हटलं तर स्टेटमेंटला 1 मार्क, एक्सप्लेनेशनला 1 मार्क. तर अशा पद्धतीनं आपण शॉर्ट आन्सर टाइप ऑफ प्रश्नाची तयारी करूया. तर चला बघूया शॉर्ट आन्सर टाइप ऑफ. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँकमधील भौतिकशास्त्र या विषयाचा चॅप्टर नंबर 10 मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या धड्यातील जे प्रश्न प्रकार आज आपण बघणार आहोत त्याला म्हणतात शॉर्ट आन्सर वन SA1 टाइप ऑफ क्वेश्चन आणि हे प्रत्येकी 2 मार्कासाठी विचारले जातात. तर चला बघूया पहिला प्रश्न काय आहे. तर पहिला प्रश्न एक साधा एक्झाम्पल आहे. काय तो एक्झाम्पल? हा एक्झाम्पल टोराइड या डिव्हाइसवर आहे. ए टोराइड ऑफ 4000 टन्स. टोराइडचे नंबर ऑफ टन्स किती दिलेले आपल्याला? 4000. ए टोराइड ऑफ 4000 टन्स has outer radius of 26 सेंटीमीटर. आता आउटर रेडियस म्हणजे हा इथे या आकृतीमध्ये आपल्याला बी हा त्या टोराइडचा काय दाखवलेला आहे? आउटर रेडियस म्हणजे सेंटर पासून हे बाहेरपर्यंतचा एवढा अंतर, यालाच काय म्हणायचं? आउटर रेडियस. सो बी हिअर इज आउटर रेडियस. तर आउटर रेडियसला इथं आपण R2 असं घेतलेलं आहे. आउटर रेडियस किती घेतलेलं आहे? 0.26 मीटर. अँड इनर रेडियस म्हणजे आतला रेडियस हा किती दिलेला आहे? 25 सेंटीमीटर. म्हणजे इथं या आकृतीमध्ये हा जो ए दाखवलेला आहे हा ए काय असेल? त्याचा इनर रेडियस म्हणजे सेंटर पासून हा आतला भाग, हा एवढाच अंतर, याला काय म्हणायचं? इनर रेडियस. नाउ इफ द करंट इन द वायर इज 10 एम्पियर. ह्या टोराइडच्या वायरमधून फ्लो होणारा करंट किती आहे? समजा करंट दिलेला आहे 10 एम्पियर. किती दिलेला आहे करंट? 10 एम्पियर. आणि विचारलं काय? कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द टोराइड. काय काढायचं आहे? करंट I इक्वल टू 10 एम्पियर आणि मॅग्नेटिक फील्ड ऑफ द टोराइड विचारलेलं आहे. तर फार सिंपल आहे. तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड इन ए टोराइड तुम्हाला माहिती आहे काय फॉर्म्युला असतं मॅग्नेटिक फील्ड इन ए टोराइडचा? B इज इक्वल टू, इफ यू रिमेंबर दॅट फॉर्म्युला, B इक्वल टू काय असतं? म्यू 0 इंटू स्मॉल n इंटू I, वेअर दिस स्मॉल n रिप्रेझेंट नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. सो द फॉर्म्युला B इक्वल टू म्यू 0 n इंटू I and we replace this n by number of turns per unit length. Number of turns per unit length. आणखीन एक लक्षात ठेवा की जेव्हा केव्हा आपल्याला ही जी लेंथ काढायची असेल, लेंथ ऑफ टोराइड, हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट दी लेंथ ऑफ टोराइड? मीन हे बघा, जर समजा सिंगल लूप असेल आणि हा रेडियस r असेल तर लेंथ इज नथिंग बट सर्कम्फरन्स दॅट इज 2πr. पण इथं टोराइडला इनर रेडियस पण आहे आणि आउटर रेडियस पण आहे. इनर रेडियस R1 आहे, आउटर रेडियस काय R2 आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे? लेंथ ऑफ टोराइड. तर लेंथ ऑफ टोराइड कसं काढलं जातं? जर समजा इनर रेडियस R1, आउटर रेडियस R2, हा कॅपिटल R1 हा कॅपिटल R2 असेल तर मीन रेडियस त्याचा घेता येईल आपल्याला R1 प्लस R2 डिवायडेड बाय 2. म्हणून mean length of a toroid is equal to 2pi into R1 plus R2 divided by 2. तर चला पहिले आपण लेंथ ऑफ टोराइड करू. इथं हा 2 या 2 शी कट झाला तर उरलं काय? फक्त पाय इंटू R1 प्लस R2. सो द मीन लेंथ ऑफ ए टोराइड, मीन
लेंथ ऑफ ए टोराइड काय येईल मग मीन लेंथ ऑफ टोराइड L इज इक्वल टू पाय इंटू R1 प्लस R2. किमती ठेवायच्या R1 ची किंमत आहे 0.25, R2 ची किंमत आहे 0.26 म्हणजे हा होईल पाय इंटू 0.51. तर हे आलं आपलं लेंथ ऑफ टोराइड. पण आपल्याला काढायचं आहे मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए टोराइड. व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए टोराइड आपण आताच बघितलं. मॅग्नेटिक फील्ड ऑफ ए टोराइड बी चा फॉर्म्युला काय आहे B इज इक्वल टू μ0 इंटू N बाय L इंटू I. तर या L च्या जागेवर आपण लिहिणार आहे पाय इंटू R1 प्लस R2, पाय इंटू R1 प्लस R2 जे की 0.51 टाइम्स पाय आहे. नाउ बाय पुटिंग द व्हॅल्यू ऑफ μ0, what is value of μ0? μ0 is nothing but 4 pi into 10 to the power minus 7 into number of turns 4000. μ0 and current it is 10 and upon L already here we had calculated pi into 0.51, pi into 0.51, and if you just simplify it, it is 16 by 0.51 into 10 to the power minus 3, or magnetic field inside the toroid at any point inside the toroid it is found to be 3.137 into 10 to the power minus 2, and unit of magnetic field is what? Tesla. Remember what is the unit of magnetic field? It is Tesla. And in board examination the final answer which you have to write is the magnetic field of toroid is 3.137 into 10 to the power minus 2 Tesla into 10 to the power minus 2 Tesla. Now the next question. See here, पुढचा प्रश्न काय बघूया आपण. पुढचा प्रश्न हा एक magnetic field lines can be entirely confined within the core of toroid. म्हणजे टोराइडच्या ज्या मॅग्नेटिक फील्ड असतात त्या सगळ्याच्या सगळ्या त्या टोराइडच्या विदिन दी कोर असतात, पण बट नॉट विदिन दी स्ट्रेट सोलोनाइड. पण सोलोनाइडच्या बाबतीत हे खरं नाही, कारण सोलोनाइडमध्ये मॅग्नेटिक फील्ड ह्या त्या कोरच्या बाहेर सुद्धा असतात. तर याला नेमकं उत्तर काय आणि कसं लिहावं हे आपण बघूया. सो यू सी हियर ॲज फार एज see here I had shown a toroid and that of a solenoid. ही कशाची आकृती आहे? टोरॉइडची आहे. आणि ही कशाची आकृती आहे? सोलोनॉइडची आहे. तर थोडक्यात उत्तर कसं लिहायचं किंवा थोडक्यात उत्तर कसे बघायचे बघा. दी मॅग्नेटिक फील्ड अराउंड द टोरॉइड, या टोरॉइडच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड अराउंड द टोरॉइड कन्सिस्ट ऑफ कोसेंट्रिक सर्क्युलर लाइन्स ऑफ फोर्सेस अराउंड इट. Concentric circular forces around it, these are concentric and they are what? Circular forces around it. Thus magnetic field in the interior of toroid, magnetic field toroid च्या आतमध्ये magnetic field in the interior of toroid is tangential to each loop. तर हा जर समजा मी एक लूप गृहीत धरला तर या लूपला मॅग्नेटिक फील्ड कसं आहे? टेंजेन्शियल आहे. मॅग्नेटिक फील्ड कसं आहे? टेंजेन्शियल आहे. Whereas the magnetic field produced by a solenoid, magnetic field हा solenoid है, magnetic field produced by a solenoid is similar to that of magnetic field of bar magnet. इथं बघा तुम्ही बार मॅग्नेट मध्ये जसं मॅग्नेटिक फील्ड असतं तसं इथे सुद्धा आहे. म्हणजेच काय? वन एंड ऑफ सोलोनाइड, हा जो एंड आहे सोलोनाइडचा, वन एंड ऑफ सोलोनाइड इट ॲक्ट्स एज ए नॉर्थ पोल, while the other end of solenoid it acts as a south pole, and the magnetic field lines inside the solenoid they are remaining parallel. तर या सोलोनाइड मध्ये ज्या मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड कसे एकमेकांना पॅरलल आहे. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड the solenoid they remaining what? Parallel. Thus magnetic field B is parallel to the axis of solenoid. हा जर सोलोनाइडचा ॲक्सिस असेल तर मॅग्नेटिक फील्ड कसं आहे त्या ॲक्सिसला पॅरलल आहे. आणि त्यामुळेच काय होतं? ॲज अ रिझल्ट मॅग्नेटिक फील्ड लाइन्स कॅन बी एंटायरली कन्फाइंड विदिन द कोर ऑफ, मॅग्नेटिक फील्ड कॅन बी
entirely confined within the core of toroid, within the core of a toroid, but not within the straight solenoid, but not within a straight solenoid. तर थोडक्यात तुम्हाला टोराइडमध्ये जे मॅग्नेटिक फील्ड आहे, magnetic field inside the toroid, everywhere it is actually circular and it is everywhere tangential to the circular path, whereas in case of solenoid, magnetic lines of forces, they are what, parallel to the axis of solenoid, but they are parallel to what, axis of solenoid, and that solenoid, it behaves like a bar magnet with formation of north pole at one end and south pole at the other end. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न क्रमांक 3 हा एक एक्झाम्पल आहे आणि तो एक्झाम्पल सॉलोनॉइडवर आधारलेला आहे. तर काय तो एक्झाम्पल बघूया आपण. पहिले तो एक्झाम्पल वाचून घेऊ. ए सॉलोनॉइड, हे इथं मी सॉलोनॉइड दाखवलेलं आहे. ए सॉलोनॉइड ऑफ लेंथ पाय मीटर, सॉलोनॉइडची लांबी किती दिलेली आहे, लेंथ ऑफ सोलोनाइड इथून इथपर्यंतचा अंतर हा एल, याला काय दिलेलं आहे, एल इज इक्वल टू पाय मीटर, अँड 5 सेंटीमीटर इन डायमीटर. या सोलोनाइडचा डायमीटर किती आहे, 5 सेंटीमीटर इन डायमीटर. तर इथं एल इज इक्वल टू पाय आणि डायमीटर किती दिलं आहे, 5 सेंटीमीटर. हॅज अ वाइंडिंग ऑफ 1000 टर्न्स, नंबर ऑफ टर्न्स 1000, अँड कॅरीज ए करंट ऑफ 5 एम्पियर. किती करंट कॅरी करतो तो, 5 एम्पियर. आणि प्रश्न असा आहे की कॅल्क्युलेट द मॅग्नेटिक फील्ड ॲट इट्स सेंटर अलॉंग इट्स रेडियस. मॅग्नेटिक फील्ड ॲट इट्स सेंटर अलॉंग इट्स रेडियस. आणि तुम्हाला माहिती व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ ए सॉलोनाइड, बी इक्वल टू म्यू 0 एन आय. मॅग्नेटिक फील्ड ॲट इट्स सेंटर या इथं कुठेतरी आणि अलॉंग इट्स रेडियस हे आपल्याला काढायचं आहे. तर फॉर्म्युला अगदी सोपा आहे. काय फॉर्म्युला आहे, मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉइंट अलॉंग द सेंटर काय असतं, बी इज इक्वल टू म्यू 0 एन इंटू आय. हिअर एन रिप्रेझेंट नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. एन रिप्रेझेंट व्हॉट, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. नंबर ऑफ टर्न्स किती आपल्याला दिलेलं आहे, 1000. आणि लेंथ ऑफ सोलोनाइड किती दिलेलं आहे, पाय. लेंथ ऑफ सोलोनाइड इज व्हॉट, पाय. सो स्मॉल एन इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय पाय टर्न्स पर मीटर. आता फॉर्म्युल्याचा वापर करायचा आपल्याला. काय करायचं, फक्त फॉर्म्युल्याचा वापर करायचा आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवल्या की उत्तर लगेच आपल्याला सहज मिळेल. बी इक्वल टू, इथं फॉर्म्युला कुठला वापरायचा आपल्याला, बी इक्वल टू म्यू 0 एन इंटू आय. बी इक्वल टू म्यू 0 इंटू एनच्या जागेवर काय लिहिलं आपण, एन डिवायडेड बाय एल इंटू आय. तर बघा इथं म्यू 0 ची किंमत काय असते, 4 पाय इंटू 10 टू द पॉवर -7. हिअर एन बाय एल, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ 1000 डिवायडेड बाय पाय. 1000 तर नंबर ऑफ टर्न्स आहे आणि लेंथ किती दिलेली, पाय इंटू 5 इंटू व्हॉट, 5. सो इफ यू जस्ट सिम्प्लिफाय इट कम्स टू बी 20 इंटू 10 टू द पॉवर -7 प्लस 3 or it is 2 into 10 to the power -3 Tesla. The magnetic field is 2 into 10 to the power -3 Tesla. फार सोपा प्रश्न होता, 2 मार्कासाठी सहजरित्या तुम्हाला हा सोडवता येण्यासारखा आहे. चौथा प्रश्न बघा, काय आहे चौथा प्रश्न, क्वेश्चन नंबर 4. रीड इट केअरफुली. करंट्स ऑफ इक्वल मॅग्निट्यूड पास थ्रू 2 लॉंग पॅरलल वायर्स. इथं मी 2 पॅरलल वायर दाखवलेले आहे. काय दाखवलेलं आहे, 2 पॅरलल वायर दाखवलेले आहे. आणि काय सांगितलेलं तिथं, करंट ऑफ इक्वल मॅग्निट्यूड, करंट ऑफ व्हॉट, इक्वल मॅग्निट्यूड, pass through 2 long parallel wires having a separation of what, having a separation of 1.35 सेंटीमीटर. 1.35 सेंटीमीटर म्हणजे या 2 पॅरलल कंडक्टर मधील अंतर किती आहे, 2 पॅरलल करंट कॅरिंग कंडक्टर या दोन्ही मधला अंतर दिलेलं आहे 1.35 सेंटीमीटर. मीन्स डी इज इक्वल टू 1.35 सेंटीमीटर, कन्वर्ट इट इनटू मीटर, 1.35 into 10 to the power -2 meter. If the force per unit length on each wire is, प्रत्येक वायरवरील फोर्स पर युनिट लेंथ 4.76 into 10 to the power -2 न्यूटन पर मीटर असेल,
देन व्हॉट इज आय, म्हणजे या दोन्ही कंडक्टर मधून फ्लो होणारा करंट याचा मॅग्निट्यूड सारखा दिलेला आहे, I1 इक्वल टू I2 इक्वल टू आय. फोर्स पर युनिट लेंथ दिलेला आहे, डिस्टन्स ऑफ सेपरेशन d दिलेला आहे आणि विचारलेलं आहे करंट I ची किंमत किती. करंट I ची किंमत किती. तर फोर्स पर युनिट लेंथ, force per unit length which is acting between the two conductor which carries current. Here are the two conductor which carrying current and they are separated by a distance small d. इथे distance किती घ्यायचं आपल्याला, small d. So F by L is equal to force per unit length equal to mu 0 into I1 I2 divided by 2 pi d. Mu 0 into what, I1 I2 divided by 2 pi d. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा की whenever we are having two conductors, two parallel conductor carrying current I1 and I2 separated by a distance d, then the force per unit length acting between them is mu 0 I1 I2 divided by 2 pi d. आता आपल्याला F by L ची किंमत दिलेली आहे. What is F by L? Force per unit length is, force per unit length is 4.76 into 10 to the power minus 2. Mu 0 is nothing but 4 to 10 raised to minus 7. Here current I1 is replaced by I, current I2 is replaced by I, and in denominator it is 2 pi and d, it is 1.35 into 10 to the power minus 2 into 10 to the power what, minus 2. तर याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, if we simplify it, what we will get, that on simplifying this, we will get 1.35 into 2.38 into 10 to the power minus 2 plus 7 minus 2 आणि हा 10 to the power minus 7 वर आला तर काय होईल, minus 2 and his here 10 to the power minus 7 in numerator it becomes 10 to the power plus 7. So finally we had, हा झाला I square ची किंमत. मला I काढायचं आहे, तर I काढण्यासाठी काय करावं लागेल, I is equal to taking square root. So it is 1.35 into 2.38 into 10 to the power, आता minus 4 plus 7 म्हणजे 3. तर ह्याला कसं सिम्प्लिफाय करायचं, जस्ट बाय टेकिंग अँटीलॉग. आता लॉग टेबलचा वापर करून ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. बाय युजिंग लॉग टेबल, लेट अस सी हाऊ वी कॅन सिम्प्लिफाय दिस. सो इफ वी यूज ए लॉग टेबल, देन अँटीलॉग ऑफ, आता हा स्क्वेअर रूट असल्यामुळं हिअर वी विल टेक 1/2, कारण आपल्याला माहित आहे log of a raised to x is equal to x times log of a, आणि हा स्क्वेअर रूट आहे म्हणजे ह्या सगळ्या नंबरचा काय असेल, 10 raised to power 2. So here we will take 1/2 into log of, first number is 13.5 plus log of 2.38. काय केलं आपण इथे 10 to the power 3 मध्ये यातला एक 10 1.3 ला मल्टिप्लाय केलं, 1.35 चं काय झालं मग 13.5, म्हणजे इथे 10 raised to 2 राहिला आणि ते बाहेर येऊन काय होईल मग फक्त 10, तर गुणिले 10. आणि अँटीलॉग ऑफ हाफ ऑफ, इफ आय जस्ट सी लॉग ऑफ 13.5 नॅचरली इट इज 1.1303 and log of 2.38 it is 0.3766, and if I take the sum of these two then it comes to be 7.535 and outside the bracket it is 10. So if I just simplify it, then the final answer it comes to be 5.669 into 10 means 56.69 ampere. आणि परीक्षेमध्ये जे आपल्याला लिहायचं आहे की द इलेक्ट्रिक करंट विच इज फ्लोइंग थ्रू बोथ द कंडक्टर इज 56.69. तर एवढाच उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे. तर फक्त लॉग टेबलचा वापर करून स्क्वेअर रूट ऑफ नंबर कसं काढायचं हे तंत्र तुम्हाला अवगत पाहिजे. तर असे प्रश्न तुम्ही सहज चुटकीसरशी सोडवू शकतात. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. काय प्रश्न क्रमांक 5? Explain magnetic force never does any work on moving charge. Magnetic force never does any work on moving charge. म्हणजे मूव्हिंग चार्ज वर मॅग्नेटिक फोर्स कधीही वर्क करत नाही. कधीही काय करत नाही? वर्क करत नाही. आता आपल्याला माहित आहे की फोर्स ऍक्टिंग ऑन
ए मूव्हिंग चार्ज बाय मॅग्नेटिक फील्ड Fm इज इक्वल टू, आपण लॉरेंट्झ फोर्स मध्ये बघितलं, फोर्स ऍक्टिंग ऑन चार्ज पार्टिकल ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड काय होतं, Q इंटू वेक्टर ई. फोर्स ऍक्टिंग ऑन चार्ज पार्टिकल ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड काय आहे, Q इंटू V क्रॉस ऑफ B. तर इथं हा क्रॉस प्रोडक्ट आहे V क्रॉस ऑफ B. नाउ as we know the direction of magnetic force is perpendicular to the direction of velocity of charged particle. Direction of magnetic force perpendicular to the direction of velocity of charged particle. कारण आपण बघितलं की जर मी समजा सांगितलं की हा असा मॅग्नेटिक फील्ड आहे, if I say that here there is a magnetic field which is acting at right angles to the plane of a figure, and if a charge is moving with a velocity v in this direction, charge is moving with a velocity in this direction, magnetic field is acting or magnetic field is directed inward, then the force will act at right angles to the direction of what, velocity. Force will act at right angles to the direction of velocity. तर एक लक्षात ठेवायचं की जर समजा फोर्स आणि velocity, if they are at right angles to each other, if they are at what, right angles to each other, so the direction of magnetic force is perpendicular to the velocity of charged particle. Velocity of what, charged particle. It means force is perpendicular to displacement of charged particle. Force is displacement. When force is perpendicular to velocity, it means force is perpendicular to what, displacement of a charged particle. And when force is perpendicular to displacement of charged particle, म्हणजेच काय, W work done is equal to force into displacement, and F dot S means it is Fs cos of 90. Cos 90 is 0, means work done is 0. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एज फोर्स इज परपेंडिक्युलर टू वेलॉसिटी म्हणजेच Fm इंटू V इज इक्वल टू 0. अँड वेन फोर्स इज परपेंडिक्युलर टू वेलॉसिटी इट मीन्स फोर्स इज परपेंडिक्युलर टू डिस्टन्स. तर दुसरं असं सांगता येईल की एज F अँड S दे आर एट राईट अँगल्स टू इच अदर, म्हणजेच Fs cos of 90 and cos 90 is 0 means work done by a magnetic field on charged particle is 0. On charged particle is 0. सहावा प्रश्न बघूया. काय सहावा प्रश्न? As far as question number 6 is concerned, what is that question number 6? The state the condition सांगायची तुम्हाला. When magnetic potential energy of magnetic dipole, magnetic potential energy of magnetic dipole म्हणजेच current carrying coil kept in uniform magnetic field, kept in what, uniform magnetic field, be minimum and maximum. म्हणजे मिनिमम आणि मॅक्झिमम साठी कंडिशन सांगायची. कशाची कंडिशन सांगायची? मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ मॅग्नेटिक डायपोल हे केव्हा मॅक्झिमम असेल आणि हे केव्हा मिनिमम असेल, जेव्हा त्यांना आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो. तर पहिली कंडिशन बघूया आपण. कंडिशन फॉर व्हॉट, कंडिशन फॉर मिनिमम मॅग्नेटिक पोटेन्शियल. काय राहील कंडिशन फॉर मिनिमम मॅग्नेटिक पोटेन्शियल? कंडिशन सियर इन मॅग्नेटिक फील्ड, जेव्हा आपण मॅग्नेटिक डायपोल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो, वेअर M अँड B आर पॅरलल टू इच अदर, म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल अँड मॅग्नेटिक फील्ड वेन बोथ आर, हे बघा हे मॅग्नेटिक डायपोल आहे आणि हा दुसरा काय मॅग्नेटिक फील्ड, and here both are pointing in same direction, it means they are what, parallel to each other, then the magnetic potential energy, काय फॉर्म्युला आहे, magnetic potential energy, then the magnetic potential energy of magnetic dipole, फॉर्म्युला काय magnetic potential energy चा, U equal to minus mb into cos of theta. आता मला U हे मिनिमम पाहिजे. कॉस 0 ची किंमत तुम्हाला जर आठवत असेल तर कॉस कर्व ही या पद्धतीने असते. सो मॅग्नेटिक पोटेन्शियल इज मिनिमम व्हेन हियर आय हॅड ड्रॉन कोसाइन कर्व. व्हाट इज कॉस 0? कॉस 0 इज इक्वल टू +1.
cos 90 is 0, cos 180 is what? Minus 1, because value of cosine will varies between minus 1 and that of what? Plus 1. The condition for minimum magnetic potential energy is when theta equal to 0. When theta equal to 0, magnetic potential energy minus mb cos of 0. आता या cos 0 ची किंमत किती आहे? इथे cos 0 ची किंमत आहे प्लस 1. सो इट बिकम्स मायनस ऑफ mb. इट बिकम्स व्हॉट? मायनस ऑफ mb. तर लक्षात ठेवा, कंडिशन फॉर minimum magnetic potential energy of magnetic dipole is that when magnetic dipole and that of magnetic field both are parallel to each other. आता पुढची condition for maximum magnetic potential energy. Condition for what? Maximum magnetic potential energy. काय असेल condition? When magnetic dipole moment and magnetic field, if both are anti-parallel, हे बघा, magnetic dipole moment pointing downward, magnetic field pointing upward, means they are what? They are anti-parallel. Anti-parallel म्हणजे दोन्ही मधला अँगल किती असेल? 180 डिग्री. मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ मॅग्नेटिक डायपोलचा फॉर्म्युला काय? मायनस mb cos ऑफ थीटा. हिअर थीटा इज 180 डिग्री अँड कॉस ऑफ 180 आपण आत्ताच बघितलं होतं. कॉस ऑफ 180 डिग्री किती आहे? कॉस 180 डिग्री इज मायनस 1, कारण हा कॉस थीटा अगेन्स्ट थीटा हे ग्राफ जर कोसाइन कर आपल्याला माहित असेल तर कॉस ऑफ 180 याची किंमत किती येते? मायनस 1. Now put the value of cos 180 equal to minus 1. So minus 1 into minus mb, it becomes plus mb, means it is the maximum value. तर लक्षात ठेवा, the condition for magnetic potential energy of magnetic dipole to be maximum is that magnetic dipole and magnetic field both are anti-parallel, and the maximum value of or the maximum potential energy of magnetic dipole is what? Plus mb. It is equal to what? Plus mb. तर एक कंडिशन फॉर मिनिमम मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी त्याला 1 मार्क, अँड कंडिशन फॉर मॅक्सिमम मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ मॅग्नेटिक डायपोल याला किती मार्क आहे? 1 मार्क आहे. तर आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय? क्वेश्चन नंबर 7. काय पुढचा प्रश्न? हा एक डेरिवेशन आहे जे की प्रत्येकाला यायलाच पाहिजे. काय डेरिवेशन विचारलं? डिराइव एन एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट इन ए सर्क्युलर आर्क ऑफ वायर. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट इन ए सर्क्युलर आर्क. करंट इन ए सर्क्युलर आर्क ऑफ ए वायर. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट इन ए सर्क्युलर आर्क ऑफ ए वायर. तर तो डेरिवेशन आपण बघूया. काय तो डेरिवेशन? इथं तुम्हाला ह्या आकृतीचा वारंवार वापर करावा लागेल. तर एज पर क्वेश्चन, see here we are having a circular loop. Consider an arc of wire. Arc of wire. Consider arc of wire xy which carries current I. हा इथं arc वायरचा एक arc आहे. What this arc carries? This arc will carry current I. This arc will carry current I. The circular arc xy, it subtends an angle. हा जो circular arc xy आहे, it will subtends an angle theta at the center O. At the center O of the circle. And what is the radius of this circular arc? Radius is r, of which arc is part, as shown in figure. थोडक्यात काय लिहायचं? There is a circular arc of wire xy which carries current I. And what is the radius of that circular arc? Radius of circular arc is I. And theta is angle subtended by that circular arc at the center O of a coil. At the center O. At the center O. तर इथं आपल्याला बायट आणि सेवर्ट लॉचा वापर करायचा. त्या अगोदर बघूया की ॲज पर एज this circular arc is concerned, what we can say that consider ह्या circular arc मध्ये आपल्याला एक small length element delta L इथं आहे. Consider a small length element delta L
which is lying, small length element delta L, it is lying what? It is lying always perpendicular to R. This small length element delta L, it is perpendicular to what? Radius R. It is perpendicular to radius R. Now, according to Biot and Savart law, जर Biot and Savart law चा वापर केला, what is Biot and Savart law? Its mathematical form is dB, magnetic field produced at the center O. Here what this dB is known as? It is a magnetic field produced at, where? Magnetic field produced at the center O. Magnetic field produced at the center O of that circular arc. Magnetic field produced at the center O of this circular arc. Center O of this circular arc. Now, as dB is equal to mu 0 upon 4 pi I dl cross of vector R. Here we had considered the vector form of Biot and Savart law. Vector form of what? Biot and Savart law. Now, what is the angle between small length element dl and R? Just now we had seen the angle between small length element dl and that of R. What is that angle between them? R is always perpendicular to what? The small length element. Means theta is equal to 90 degree. Means dl bar cross of R bar is equal to what? dl sine of 90. And what is sine 90? If you remember that sine curve, sine 0 is 0, sine 90 is what? Plus 1. Sine 180 is 0, sine 90 is 0, and sine 180 is what? Minus 1. Sine 270 is minus 1. So, as dl and R bar, they are at right angles to each other. They are at what? Right angles to each other. So, here dl cross of R, it is replaced by dl into R into sine of 90, because dl cross of vector R is equal to dl into R into sine of 90. Angle between them is 90 degree. And what is sine 90 is 1. And here it is divided by R cube as it is. So, dB is found to be mu 0 upon 4 pi, mu 0 upon 4 pi I, and here it is dl, this 1 R get cancelled with R, so here dl divided by R square. So, dB is equal to what? Mu 0 upon 4 pi I dl upon R square. याला म्हणायचं equation number 1. Now, from the equation 1, what equation 1 gives us? It gives us the magnitude of magnetic field produced at the center of circular current carrying loop. But the direction of magnetic field is given by right hand rule, and the direction of each of the dB is, आता right hand rule प्रमाणे direction आपल्याला काढायचं आहे. So, what that right hand rule says, that if we curl the fingers here, current is flowing in what? Current is flowing in which direction? Current is flowing in clockwise direction. Current is flowing in clockwise direction. And if we curl the fingers of our right hand along the direction of current I, then the outstretched thumb, it will point in the direction of what? Magnetic field. So, whenever current flows in clockwise direction, then the magnetic field is always directed perpendicular to the plane of paper and directed inward inside the paper. So, this magnetic field dB is acting inward and perpendicular to the plane of a figure, So, the total magnetic field at point O, here we had obtained small magnetic field due to small length element delta L bar. Here dB will represent magnetic field produced due to what? Small length element. So, total magnetic field at point O due to the entire length of that circular loop, it can be obtained
just by taking integration. So B is equal to integration of dl, which is equal to mu 0 upon 4 pi I into dl divided by r square. आता आपण हे जे घेतलेलं आहे O to A, from O to A. So the limit is from A to O. Now if I just put the value of mu 0 I upon 4 pi, mu 0 I upon 4 pi. Now in place of dl or in place of L, see here, if L is the length of that arc, R is the radius of that arc, and here this angle is theta, then we know that L is equal to r theta. L is equal to what? R theta. So finally that integral of delta L, it is replaced by integral of delta L is replaced by what? R into theta. R into theta. So look at this equation. B is equal to mu 0 into I divided by 4 pi. Atha this dl is replaced by what? R into theta divided by what? R square. So one R get cancelled with another R, and we are left with mu 0 I theta upon 4 pi R. Mu 0 I theta upon 4 pi r. So the final expression for magnetic field is B equal to mu 0 I into theta divided by 4 pi r, divided by what? 4 pi r, divided by 4 pi r. Thank you. धन्यवाद.